विद्येचं माहेरघर, राज्याची सांस्कृतिक राजधानी अशी बिरुदं मिरवणाऱ्या पुण्यामध्ये गेल्या 15 दिवसांपासून 16 वयोवृद्धांची जीवाशी अक्षरशः खेळ सुरू होता। वृद्धाश्रमाच्या जागेच्या वादात 16 वयोवृद्धांना कडाक्याच्या थंडीत अक्षरशः उघड्यावर राहण्याची वेळ आली। त्याला कारण ठरलं दादासाहेब गायकवाड चालवत असलेला वृद्धाश्रम। जागेच्या मालकाने वृद्धाश्रमाचं भाडं वाढवलं। संचालक गायकवाडांचा त्याला विरोध होता, पण या गायकवाडांनी ती जागा मिळवण्यासाठी ढाल केली ती आजी आजोबांची। आजी आजोबांना घेऊन दादासाहेब गायकवाड रस्त्यावर उतरले। जागा परत मिळवण्यासाठी आंदोलन करत त्यांनी वृद्धांचा जीव पणाला लावला। तुम्ही यांना अशा अवस्थेमध्ये वेटीस धरताय? नाही, वेटीस नाही काय अवस्था आहे? ही शासन याला वेटीस धरते, आम्ही वेटीस धरत नाहीये। एक तर सरकारनं त्यांना सांभाळावं, नाहीतर त्यांनी आम्हाला सांभाळण्यासाठी जागा द्यावी, ही आमची मागणी आहे, रास्त मागणी आहे। लेखी मला पाहिजे, त्यांचा माझ्या संग कॉन्टॅक्ट झालं पाहिजे। काय झालेलं नाहीये, वरच्या वरी जर मला पाठवलं आणि वरच्या वरी सगळं काम केलं तर कसं चालेल? हे एकतर माझी मागणी आहे, एकतर महानगरपालिकेने यांचा सांभाळ करावा आणि कुठं सांभाळ करतात ते मला सांगावं, जेणेकरून मला त्या बिल्डिंगमध्ये त्या जागेमध्ये आजी आजोबांची सेवा करता येईल। जर महानगरपालिकेला, महाराष्ट्र शासनाला ते जमत नसेल, त्यांनी मला सांभाळा द्यावं, म्हणून मी या जागेवरती परत आलेलो आहे। एबीपी माझाच्या बातमीची समाज कल्याण विभागाकडून दखल घेत निराधार वृद्धांसाठी मग पावलं उचलण्यात आली। अखेर उघड्यावर ठेवण्यात आलेल्या वृद्धांना आंबी गावातल्या जनसेवा फाउंडेशनच्या वृद्धाश्रमात हलवण्यात आले। ही मान्यताप्राप्त संस्था असून तिथे या वृद्धांची व्यवस्थित सोय करण्यात येणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं। पुण्यातल्या आजी आजोबांची बातमी एबीपी माझाने दिवसभर लावून धरली आणि त्याचाच इम्पॅक्ट म्हणून अनेक महिन्यांपासून हरवलेल्या महिलेची नातेवाईकांसोबत पुन्हा एकदा भेट झाली आहे। उल्हासनगरमधील महिलेच्या नातेवाईकांनी एबीपी माझावर बातमी पाहिली आणि हरवलेल्या महिलेला पुण्यात पाहताच नातेवाईक महिलेला घेण्यासाठी पुण्यामध्ये पोहोचले। जवळ 3-3:30ला मला फोन आला उल्हासनगरवरून। तर ते माझ्या मित्राची मामी आहे सध्या, ती हरवली। हे जवळ आम्ही 2 महिन्यापूर्वी कंप्लेंट दिली होती। ते आता आम्हाला इथं कळालं का अमक्या ठिकाणी इथं आहे बा। आम्ही आता सध्या चाकणला होतो, चाकणहून आम्ही लगेच इथं आलेलो आहे। आता ते आमच्या समोर आहे। दादासाहेब गायकवाडांकडील 15 वृद्धांना पुन्हा वृद्धाश्रमात हलवण्यात आलं असलं तरी प्रकाश पुरोहित या ज्येष्ठ नागरिकाचा मात्र ठाव ठिकाणा लागू शकला नाहीये। पुरोहित यांच्या परिचितांकडून पोलीस आयुक्तांना तक्रार देण्यात आल्यावर मुंढवा पोलिसांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। पुण्याच्या कोथरूड भागात राहणाऱ्या प्रकाश पुरोहित यांना 23 सप्टेंबर 2024ला त्यांच्या नातेवाईकांनी ससून रुग्णालयात दाखल केलं होतं। मात्र पुन्हा पुरोहित यांचे नातेवाईक ससूनकडे फिरकलेच नाहीत। त्यामुळे ससून प्रशासनाने पुरोहितांना 4 डिसेंबर 2024ला दादासाहेब गायकवाडांकडे सोपवलेलं। या प्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी दादासाहेब गायकवाडला ताब्यात घेतलंय। तुम्ही एखादा माणूस हरवता म्हणजे काय, ते काय खेळणं नाहीये ना कुठं हरवलेलं। तुम्ही असे पेशंट जेव्हा हँडओव्हर करता त्यावेळेस त्या ज्या संस्था आहेत त्याची शहानिशा करताय का? कोणीच आपली जबाबदारी घेत नाहीये। मग शेवटी नातेवाईकाचा तपास करायचा नाही का? मग नातेवाईकाचा जो तपास करायचा म्हणून मी आता पोलीस आयुक्तांना भेटलो, पोलीस आयुक्तांना पत्र दिलेलं आहे। त्या पत्रामध्ये मी असाच उल्लेख केलेला आहे की दोन्हीकडनं मला माहिती मिळत नाही। 2 महिने माझा नुसता फुटबॉल झालेला आहे। दोन्हीकडनं हलगर्जी होऊन मला मानवी तस्करीबाबत याबाबत संशय येतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।